नमस्कार सर्वांना, किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज अंडा मसाला बनवायचा आहे, पण एक वेगळी ग्रेव्ही करून। यासाठी मी अंडी उकडत ठेवले, इथे 6 अंडी उकडत ठेवली आहेत। त्यानंतर मी ग्रेव्हीसाठी कांदा घेतलेला आहे, 2 कांदे आणि 2 टोमॅटो इथे घेतलेले आहेत। तव्यावर तेल गरम केलं आहे। तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचं, जवळजवळ 1 चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर कांदा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा। थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। इथे 6 अंड्यांना जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकायच्या आहेत। थोडा कांदा परतल्यानंतर 2 जाडसर कापलेले टोमॅटो टाकायचे आहेत। कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला वाटण भाजत राहायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकायचे आहे आणि व्यवस्थित ढवळायचे आहे। परत मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायला लागतील। मी इथे 1 चमचा धना जिरा पावडर घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता कसुरी मेथी घातली, जवळ 1 ते 1.5 चमचा घातलेले आहे। 1 चमचा लाल तिखट घातला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल घातला आहे। काश्मीरी लाल वापरल्यामुळे ग्रेव्हीला छान कलर येतो, म्हणून मी इथे तो टाकलेला आहे। एवढे सगळे मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाले जरा चिकटण्याचे चान्सेस असतात, मसाले चिटकू नये म्हणून जरा ही ग्रेव्ही करताना जाडबुडाचंच भांडं घ्यायचं। आता मसाले एकजीव करायचे आहेत। खमंग वास आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायला लागेल, थोडंसं पाणी घालायला लागेल म्हणजे मसाले अजून एकजीव होतील। चिकटलेले मसालाही पाणी घातल्यामुळे एकत्र येतील। आता ही ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित एकजीव व्हायला हवी, ग्रेव्हीसारखं टेक्स्चर यायला पाहिजे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। इथे अंडी आपल्याला थोडी फ्राय करून घ्यायला लागतील, म्हणून इथे 1 चमचा मी तेल घातलं आहे चिटकू नये म्हणून, आणि अंडी घातली आहेत, 6 अंडी घातली आहेत। अगदी चिमूटभर हळद घातली आहे आणि तेवढेच चिमूटभर मी लाल तिखट घातले आहे। आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी। आता आपल्याला त्यावर ग्रेव्ही घालायला लागेल। मगाशी आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही त्यामध्ये घालून घ्यायची आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही केलेली त्यामध्येच मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे, ते व्यवस्थित ढवळून घेतलं आहे आणि आता ते मी ग्रेव्हीमध्ये मिक्स केलं आहे। आता ग्रेव्ही एकदम थिक व्हायला द्यायची आहे। थिक झाल्यानंतर आपला अंडा मसाला तयार झाला आहे। डिफरंट स्टाईलचा अंडा मसाला केलेला आहे। या अंडा मसाल्याची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।